भारतातील सर्वाधिक संपत्ती असणारे 3 सिंगर तर चला तर पाहूया। नंबर 1 वर आहे ए आर रहमान। ए आर रहमान एका गाण्यासाठी सुमारे 3 कोटी रुपये घेतो। ही रक्कम त्यांच्या समकालीन लोकांच्या कमाईपेक्षा खूप जास्त आहे। ए आर रहमान एक गीतकार, संगीतकार आणि रेकॉर्ड निर्माता आहे। ते त्यांच्या संगीत प्रकल्पावर लक्ष केंद्रित करतो आणि मुख्य फक्त स्वतःचीच गाणी गातो आणि त्यांची एकूण संपत्ती 1728 कोटी एवढी आहे। हे भारतातले सर्वात श्रीमंत गीतकार म्हणून ओळखले जाते। नंबर 2 वर आहे अरिजित सिंग। अरिजित सिंग एका चित्रपटात गाण्यासाठी 25 ते 30 लाख रुपये घेतो। अरिजित सिंग हे बॉलिवूडमधील सर्वाधिक फी घेणाऱ्या गायकापैकी एक आहे। याशिवाय लाईव्ह कॉन्सर्टसाठी ते चांगली रक्कम घेतात। अरिजित सिंग एका तासाच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी 1.5 ते 2 कोटी रुपये घेतो आणि त्यांची एकूण संपत्ती 414 कोटी एवढी आहे। नंबर 3 वर आहे सोनू निगम। सोनू निगम एका गाण्यासाठी सुमारे 11 ते 18 लाख रुपये घेतो। सोनू निगम आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये देखील आपल्या आवाजाने लोकांची मने जिंकली आहे। ते केवळ हिंदीतच नाही तर तुळू, बंगाली, तमिळ, उडिया, मराठी, नेपाली, मैथिली आणि आसामी भाषेमध्येही गाणी गातो आणि त्यांनी 90च्या दशकमध्ये चित्रपटात देखील काम केलेले आहे आणि त्यांची एकूण संपत्ती 400 कोटी